ओबीसी आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी। 57 नगरपरिषदा नगरपंचायतीमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्याची राज्य निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टाला माहिती। कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। निलेश राणेंच्या आरोपावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं विधान। तर जे फडणवीस आपल्या पक्षातील नेत्यांना सोडत नाहीत, विश्वास ठेवणं ही शिंदेंची राजकीय अपरिपक्वता म्हणावी का, अंधारेंचा निशाणा। सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता, महाराष्ट्राचं राजकारण काळ्या पैशाच्या विळख्यात। मंत्रीच सांगतात मालच माल आहे, निवडणुका पैशात विकत घेण्याची निर्लज्ज कबुली। सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र। भाजप नेत्यांच्या खुलेआम धमक्या आणि वादग्रस्त विधानं हे फडणवीसांचं सरकार। वळवळ कराल तर फडकून टाकू, आशिष देशमुखांचा धमकीवजा इशारा। तर पायातील बुटापासून मच्छरदाणी सरकारनं दिली, आणखी काय हवं। बांधकाम कामगारांबाबत गिरीश महाजनांचं वादग्रस्त विधान। निवडणूक आयोगाने यांना सत्ता दिली आहे, निवडणुकीत पैसे घेण्यात काही वावगं नाही, पैसा तुमचाच। नाना पटोलेंचं वक्तव्य। तिजोरीचे मालक जरी मुख्यमंत्री असतील तरी तिजोरीचे मंत्री दादा। माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। तर जनता सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, महबूब शेख यांचा पलटवार। ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये मनसेचा जास्त जागांसाठी आग्रह। मराठी बहुल भागामध्ये अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही। मराठी बहुल भागातील प्रभागांसाठी ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच। चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होणार। बीएमसी साठी इच्छुक उमेदवारांची संख्या सरासरी 3000पेक्षा जास्त। सर्व पक्षातील किमान 3 ते 4 उमेदवार इच्छुक। नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची, पक्षांपुढे पेच। 2024च्या लोकसभेमध्ये काँग्रेसच्या पराभवामागे सीआयए आणि मोसादचा कट। काँग्रेस नेते कुमार केतकर यांचा खळबळजनक दावा। 2009 मध्ये 206 जागांवरची काँग्रेस 2014 मध्ये 44 जागांवर कशी घसरली, केतकरांचा सवाल। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल। आणखी किती वर्ष दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास कराल, न्यायालयाचे तपास यंत्रणांना खडे बोल। अजित पवारांची तक्रार करण्यासाठी अंजली दमानिया दिल्लीमध्ये। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे दमानिया अजित पवारांची करणार तक्रार। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी आग्रही। मुंबईतील वायू प्रदूषणावर सबब नको, इथिओपियातील ज्वालामुखीचं कारण देऊ नका, उच्च न्यायालयाचे खडे बोल। मुंबई महापालिका राज्य सरकारसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। मुंबईमध्ये 2 दिवसीय मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह। मनोज जरांगे कॉन्क्लेव्हला उपस्थित राहणार। वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह पार पडणार। अमरावती मार्डी रोडवर 2 कारची समोरासमोर धडक। अपघातामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या 2 शिक्षकांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। पुण्यातील येरवडा येथील गोल्फ क्लब उड्डाणपुलावर अपघात। 8 ते 10 गाड्यांची एकमेकांना धडक। अपघातामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान। पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये बिबट्याचा एका घरात शिरण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला। बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी। वुमन्स प्रीमियर लीग मध्ये स्मृती मानधना ठरली सर्वात महागडी खेळाडू। आरसीबी कडून स्मृती मानधनाला 3,40,00,000ची बोली। गेल्या वर्षी स्मृती मानधनानं आरसीबीला जेतेपद मिळवून दिल्यानं सर्वाधिक बोली।
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यामध्ये करणार श्रीरामाच्या सर्वात मोठ्या मूर्तीचं अनावरण. 77 फुटी ब्रॉन्झची सर्वात उंच मूर्ती ठरणार नवं आकर्षण. हाँगकाँगमध्ये अग्नितांडव, 7 इमारतींना भीषण आग. भीषण आगीमध्ये 83 जणांचा मृत्यू, 250हून अधिक जण बेपत्ता. हाँगकाँगच्या न्यू टेरिटरीज भागातील ताई पो इथली घटना.